सरकारनं अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे। खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला फडणवीस सरकारनं 2018 साली 1.5 कोटी रुपयांचा निधी दिल्याचं देखील ते म्हणालेत। फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे आणि आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचाही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध होते असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। काय ट्विट केलंय हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण पाहूया। फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत मिलिंद बोरीकरांचे या बाबाशी जवळचे संबंध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचेही भोंदूबाबासह फोटो समोर आले। मंत्री चंद्रकांत पाटलांचेही भोंदू खरातशी जवळचे संबंध आहेत। त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी अघोरी पूजा केल्याची माहिती आहे। भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री फडणवीसांना 6 महिन्यांपासून माहिती होते। फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानंच कारवाई केली नाही। पण मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्रमंत्र अघोरी पूजा केल्यानं फडणवीसांनी कारवाई सुरू केली। भोंदूबाबाच्या निमित्तानं ते मित्रपक्ष आणि पक्षातल्या हितशत्रूंना ब्लॅकमेल करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।